मराठी परिसर अभ्यास भाग 2 मधील शिवछत्रपती पुस्तकातील पाठ क्रमांक 1 पाहणार आहोत. शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र. आता शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र म्हणजे कसा होता? शिवाजी महाराज ज्यापूर्वी होते त्या वेळेसचा महाराष्ट्र कसा होता ते आज आपण पाहणार आहोत. चला तर पाहूया मग. शिवाजी महाराज थोर पुरुष होते. आपण दर साल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो. तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता. महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणता, पोवाडे म्हणता, त्यांच्या तसबिरीला हार घालता, मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता. कोण बरे हे शिवाजी महाराज? अशी कोणती कामगिरी केली त्यांनी? शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता. त्या काळी सर्वत्र राजेशहांचा अंमल असे. बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्या चैनविलासात मग्न असत. पण त्या काळात असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले. उत्तरेकडील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेकडील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत. त्यांच्याबरोबर शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते. बघा आता शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ कोणता होता? मध्ययुगाचा काळ होता. त्या काळी सर्वत्र राजेशाहींचा अंमल असे. बरेच राजे प्रजेच्या हिताच्या ऐवजी चैनविलासात काय होते? मग्न होते. त्यांना प्रजेचं काहीही देणं घेणं नव्हतं. फक्त त्यांना स्वतःचं झालं. चैनीच्या वस्तू चैन झाली तरच सर्व काही असं त्यांना वाटायचं. पण त्याच काळात काही असेही राजे होते की ते प्रजेच्या कल्याणासाठी काय करत होते? काम करत होते. त्यातले कोणकोणते? तर उत्तरेकडील मुघल सम्राट, दक्षिणेकडील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत. आणि त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचे नाव काय केलं जातं? अगदी गौरवाने घेतलं जातं. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या 2 सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता. ते मनाने उदार नव्हते. ते प्रजेवर जुलूम करत होते. या दोघांचे एकमेकांचे हाडवैर होते. त्यांच्या नेहमी लढाया होत. त्यात रयतेचे हाल होत. रयता सुखी नव्हती. उघड उत्सव करणे, पूजा करणे धोक्याचे झाले होते. रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते. राहायला सुरक्षित निवाराही नव्हता. सगळीकडे अन्याय माजला होता. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते. पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते. देशावर त्यांचे प्रेम नव्हते. प्रेम होते फक्त वतनावर, जहागिरीवर. वतनासाठी ते एकमेकांशी भांडत, आपापसात लढत. त्यात रयतेचे खूप हाल होते. या साऱ्या गोष्टींमुळे रयत त्रासून गेली होती. सगळीकडे अंधाधुंदी माजली होती. बघा तर आता मित्रांनो, महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी काय केलं होतं? स्वराज्य निर्माण केलं होतं. स्वराज्य म्हणजे काय? स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य. त्यांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं होतं. आणि महाराजांपूर्वी सुमारे किती वर्ष राज्य नव्हतं? 400 वर्ष महाराष्ट्रात काय होतं? 400 वर्ष महाराष्ट्रात स्वतःचं राज्य नव्हतं. महाराष्ट्राचा बराचसा भाग काय केला होता? निजामशाह व विजापूरचा आदिलशाह. आता ह्या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या सुलतानांनी काय केला होता? आपला आपापसात वाटून घेतला होता. या 2 सुलतानांनी काय केला होता? आपला महाराष्ट्राचा भाग आपापसात वाटून घेतला होता. आणि ते प्रजेवर जुलूम करत होते. आणि एकमेकाशी त्यांचे कसे होते? खूप वैर होते, हाडवैर होते. त्यांच्यात नेहमी लढाया होत असत. त्यात रयतेचे हाल व्हायचे. रयत थोडीही सुखी नव्हती. आणि ते काय, त्यांना कोणताही सण उत्सव असेल त्यांना तो साजरा करण्यात येत नव्हता. रयतेला पोटभर अन्न पण मिळत नव्हतं. राहायला सुरक्षित निवारा नव्हता. सगळीकडे अन्याय माजला होता. महाराष्ट्रात ठिकठिकाणी काय होते? देशमुख, देशपांडे वतनदार होते. पण तेही रयतेकडे विशेष असं लक्ष देत
नव्हते. देशावर त्यांचे प्रेम नव्हते. प्रेम होते फक्त त्यांच्या वतनावर आणि जहागिरीवर. त्यांना देशाशी किंवा देशातल्या रयतेशी किंवा महाराष्ट्रातल्या रयतेशी काहीही देणं घेणं नव्हतं. त्यात रयता खूप त्रासून गेली होती आणि या साऱ्या गोष्टींमुळे रयता खूप त्रासून गेली. सगळीकडे अंधाधुंदी माजलेली होती. शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले. रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे कार्य त्यांनी हाती घेतले. भांडखोर वतनदारांना त्यांनी वठणीवर आणले. स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला. तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. जुलमी राजवटींचा पराभव केला. न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले. हे स्वराज्य सर्व जाती धर्मांच्या लोकांचे होते. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही. सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला. अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300-400 वर्षे महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. त्यांनी केलेल्या कामगिरींचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला. संतांची ती कामगिरी आपण पुढील पाठामध्ये पाहू. आता बघा, शिवाजी महाराजांनी काय केलं होतं? अन्याय, त्यांच्यावर रयतेवर होणारा अन्याय काय केला होता? उघड्या डोळ्यांनी पाहिलेला होता. शिवाजी महाराजांनी हे सारे पाहत असताना रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य काय केलं होतं? शिवाजी महाराजांनी हाती घेतलेलं होतं आणि भांडखोर वतनदारांना त्यांनी वठणीवर आणण्याचा काय केला? निर्धार केला, निर्णय घेतला. आणि रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. जुलमी राजवटींचा त्यांनी काय केला? जे अन्याय करत होते अशा राजवटींचा त्यांनी काय केला? पराभव केला. न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले. कोणते स्वराज्य स्थापन केल्यानंतर लक्षात यायला पाहिजे? कोणतं? न्यायाचं हिंदी स्वराज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केलं. हे तुम्ही विशेष लक्ष द्या किंवा विशेष लक्षात ठेवा. कोणतं? न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केलं. हे स्वराज्य सर्व जाती धर्माच्या लोकांचे होते. हे कोणा एकाचं होतं का? या जातीचं आहे किंवा त्या जातीचं आहे किंवा ह्याचं आहे असं होतं का? नाही. हे काय होतं? स्वराज्य पूर्ण जाती धर्मातील लोकांचं होतं. स्वराज्यात कोणताही शिवाजी महाराजांनी भेदभाव केला नाही. हा हिंदू आहे, हा मुसलमान आहे, हा बौद्ध आहे. कोणत्याही जाती धर्माचा शिवाजी महाराजांनी भेदभाव केली नाही. अशी महाराजांची काय होती? थोर कामगिरी होती आणि ही आपल्याला प्रेरणा देणारी आहे. शिवाजी महाराजांनी सुमारे 300 ते 400 वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300 ते 400 वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला. आता जे संत होते त्या संतांनी काय कामगिरी केली